जय भीम नमोबुद्धाय सर्वांना. जय भीम नमो. आज 25 डिसेंबर देहू रोड येथे जे जनसमुदाय आपला जमा झालेला आहे त्याचं कारण काय नेमकं? खरं तर आज 25 डिसेंबर आहे. आज दोन महत्वाचे ऐतिहासिक दिन आहेत. ते म्हणजे मनुस्मृती दिन 25 डिसेंबर 1927 आणि 25 डिसेंबर 1954 हे दोन दिवस ऐतिहासिक पूर्ण आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 अगोदर इथं पहिल्यांदा बुद्ध मूर्ती स्थापन केली. कारण त्या अगोदरच 1950 साली जेव्हा त्यांनी पहिली बुद्ध जयंती 20,000 लोकांच्या उपस्थितीत साजरी केली, त्यानंतर त्यांनी तेव्हा ठरवलं की 1956 ला जे तथागत गौतम बुद्धांना 2,500 वर्ष पूर्ण होणार होते, त्या निमित्ताने त्यांनी 1956 हा दिवस हा वर्ष ठरवलेलं होतं. त्यानंतर म्हणूनच आणि त्यांनी तेव्हापासूनच ते बौद्ध धर्माच्या स्वाधीन गेलेले होते. म्हणूनच त्यांनी पहिली बुद्ध मूर्ती या देहू मध्ये बसवलेली आहे. आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी मोठा जनसमुदाय येतो. आणि एक दुसरीकडे आहे मनुस्मृती दहन दिवस. बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन 25 डिसेंबर 1927 साली केली, पण त्यानंतर कधीही त्यांनी मनुस्मृती दहन केली नाही. पण आज आपल्याला मनुस्मृती जाळायला देखील पुस्तकं उपलब्ध होतात. हे खरंच एक विशेष गोष्ट आहे. कारण ते पुस्तक ज्या बाबासाहेबांनी जाळे आज कोणत्याही ठिकाणी भेटलं नाही पाहिजे, परंतु आपल्याला आंबेडकरी लोकांना कुठं पण पुस्तक भेटतं. काही जण काय सांगतात आमचे आंबेडकरी लोक की तुम्ही संविधान नाही मनुस्मृती वाचा. जे बाबासाहेबांनी वाचू नका म्हणून जाळून टाकले ते वाचायला सांगतात. ते कुठंतरी हे थांबवलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी आपलं 25 डिसेंबर 1954 ला इथं बुद्ध मूर्ती बसवली. त्यानंतर बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली, अनेक धार्मिक बौद्ध धम्माचे कार्यक्रम घेतले. आपणही त्याच मार्गावर चालून बौद्ध धम्माचं कार्य हे करायला पाहिजे. परंतु आपण अनेक जण आता आज मनुस्मृती दिनाला जास्त महत्व देत आहेत. दिलं पाहिजे, पण तेवढ्या प्रमाणात नाही की ते पुस्तकं कुठं पण उपलब्ध भेटतील, कुणाला वाचा म्हणून सांगावे एवढ्या पण प्रमाणात लक्ष दिलं नाही पाहिजे. एवढंच म्हणेन की ही एक बौद्ध धम्माची धम्म या ठिकाणी बौद्ध धम्म रुजवला बाबासाहेबांनी, बुद्ध मूर्ती स्थापन केली, म्हणून आपण बौद्ध धम्म हा पसरवला पाहिजे, धम्मासाठी काम केलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. कारण की मनुस्मृती दिनालाच 25 डिसेंबरला सर्वात जास्त प्रसिद्धी आहे आणि हे आजचा दिवस आहे त्याला प्रसिद्धी नाही. बरोबर. आणि हे जे स्थळ आहे हे दीक्षाभूमीपेक्षा हे प्रसिद्ध असलं पाहिजे, याच्यावर काय म्हणतात? बरोबर आहे. आता जे दीक्षाभूमी आहे त्याचप्रमाणे हे स्थळ आहे, हे खूप मोठं स्थळ आहे. कारण बाबासाहेबांनी पहिली बुद्ध मूर्ती स्थापन केली, म्हणून या स्थळाला खूप महत्व आहे. परंतु आपण अनेक ठिकाणी मनुस्मृती दिन साजरा केला जातो. मनुस्मृती दहन केले म्हणून त्या अनेक ठिकाणी विहारामध्ये किंवा कुठं पण कागद घेतात आणि ते फाडतात. म्हणजे ते भेटलंच नाही पाहिजे पुस्तक.